आर्या विकासराव. तर आज आम्ही जाणार आहोत पंढरपूरला. तर आज आमचे जे शाळेचे वेकेशन्स होते ते आता सुरू झाले. मी बोली जस्ट फनसाठी आता आम्ही चाललो आहे पंढरपूरला. पंढरपूरवरून आम्ही जाणार स्वामी समर्थांच्या मोठ्या इथे म्हणजे अक्कलकोटला, तिथून महालक्ष्मीला. तर तुम्हाला दाखवते माझा प्रवास किती गोड आणि सुंदर जातो. का अक्कलकोटला पण जाणार आहे स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला. तर तिथून आता आमच्याबरोबर आले माझी मावशी, आजी, परत आई, बाबा, दादा, मी आणि माझी छोटी बहीण समर्थासुद्धा आली आहे आमच्याबरोबर. तर आता मला एवढं चांगलं वाटतं आणि मी स्वामी समर्थांचं दर्शन पहिल्यांदा घ्यायला चालली आहे. तर मी लहानपणीपासून मला स्वामी समर्थांचं खूप आहे आणि विठ्ठलांचं पण खूप आहे. ते तर माझे प्रिय देवच आहेत, शंकर सगळे. आणि मला एवढी उत्सुकता आहे ना केव्हा मी पोचते पंढरपूर, महालक्ष्मी, अक्कलकोट, स्वामींचं दर्शन कधी घेते ना ह्याची मला उत्सुकता अजून आहे. तर बघूया कधी आपण पोचतो. आता आपण ट्रॅव्हल करते दादर टू पंढरपूर. बाप बंधू तूच, आई तूच माझी, सोबती अखंड माझ्या कृपा ही तुझी. चरणाशी सार तुझ्या जीवन माझ, गाईन मी पंढरी राया तुझच नाम. देशाची मजबरी तुझी छत्र सावली, हो जन्म तुझी पावली. माऊली 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 विठ्ठल माऊली. सोहळा आनंदाचा सजला वाळवंटी, बळ दिलं देवातूर गाण्या खुळ्या कंठी. काय भक्त पुंडलिकाची थोर पुण्याई, विटेवरी उभी माझी सावळी विठाई. प्रभागेच्या तिरी युगे युगे तो हो, रणत्रैलोक्याचा भुवरी. माऊली 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 विठ्ठल माऊली. चाले वाकडीला खेळ नाद घुमतो गजर टाळ, मृदुंगात वैष्णव देवान हा. कुणी खेळतो फुगडी, कुणी करीतो वंदन, त्याच्या मध्ये माझ्या पंढरीचा तो कानडा. कुठे वाजवी शिटाळ, कुठे वाजवी शिवीणा, वैष्णवांच्या मैथिली कवी तू दंगला. ऐक माझ्या विठ्ठला साऱ्या तुझ्या सोहळ्यात, जीव तुझ्या रंगी रंगून झाला सावळा. पांडुरंग हरी जय जय 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 पांडुरंग हरी. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला, भेटाया सावळ्या श्रीहरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला
वाजे टाळ मृदुंग डोले पांडुरंग, वाजे टाळ मृदुंग डोले पांडुरंग, रंग येई हरी कीर्तनाला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. साधू संतांच्या त्या माहेराला, साधू संतांच्या त्या माहेराला, भेटाया सावळ्या श्रीहरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला, चला जाऊ चला हो पंढरीला. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, तोची पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. संसाराचे सार सांगे सुगरणीचा खोपा, निसर्गाशी नाते जपता मार्ग होई सोपा. मानवास कर्म शिकवी, मानवास कर्म शिकवी मुंग्यांची रांग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग, क्षण क्षण वाचविला जो तोची पांडुरंग. बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग, तोची पांडुरंग. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. मोठा भाव खोटा जनात मनात, तुझा भाव कशासाठी तुझ्यात माझ्यात. भाव मोठा भाव खोटा जनात मनात, तुझा भाव कशासाठी तुझ्यात माझ्यात. जनतेला घेऊन या, जनतेला घेऊन या, जातो संग संग. माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग, माणसात माणूस दिसता तोची पांडुरंग.
बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग तोची पांडुरंग 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 बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग देवाजीची दौलत सारी आपण ही त्यात देवाजीची दौलत सारी आपण ही त्यात विकासात कर्म फुले प्रकाशाची रात विकासात कर्म फुले प्रकाशाची रात करोनिया जनसेवा करोनिया जनसेवा जागलो अभंग नीतिवंत नीतिवंत तोची पांडुरंग नीतिवंत नीतिवंत तोची पांडुरंग बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग बोलतो पाषाण घे तोची पांडुरंग तोची पांडुरंग 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 बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची गोडी आज आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा
केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस हो उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, 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 विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. नमस्कार मित्रांनो, काल आम्ही पंढरपूरला आलेलो. तर काल आम्ही पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलांचं दर्शन झालं आमचं. आणि आहे ना, खरं सांगू ना तर आम्ही आहे ना पाय टेकून तिथे देवाच्या पायावरती जाऊन डोकं टेकलं ना, तर माझं एवढं मन शांत झालं की हा मला एवढं लांबून येऊन मला दर्शन भेटलं ना, तर एवढं मनाची तृप्ती झाली ना, तर काय सांगू मी. विठ्ठलांचं तर दर्शन झालंच, रुक्मिणी मातेचं पण झालं. आणि पंढरपूरमध्ये जेवढे पण मठ मंदिर जे आहेत ना, ते सगळे बघितले. आणि एवढे छान होते ना ते कृष्णांचं मात्यांचं. एक तर मंदिर एवढं मोठं होतं ना, तर पूर्ण ते बुहेरीत जातं ना तसलं होतं. किती मस्त, माझ्या मनाला खूप तृप्ती झाली. आणि आता आम्ही चाललो अक्कलकोटला, तर बघूया किती तृप्ती होते. काल आम्ही पंढरपूरला आल्यानंतर आम्ही गजानन महाराजांच्या मठात थांबलो. तर इथे श्रीरामाचं मंदिर सुद्धा आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ते जे पाठी दिसतंय ना सफेद रंगाचं, ते आहे गजानन महाराजांचं मठ. आणि तुम्ही इथे ना पाहू शकता, तिथे थोडासा सुद्धा कचरा नाहीये की काही नाहीये. बघू शकता इथे किती स्वच्छता आहे, तुम्हाला कुठेच कचरा दिसणार नाही. आणि जर तुम्ही पंढरपूरला आलात ना, तर तुम्हाला राहायसाठी ही उत्तम जागा आहे. गजानन महाराजांच्या मठात इथे तुम्हाला खाण्यापिण्याची पण मस्त सोय आहे. आणि बाकीचं पण सगळं जेवणाची इथे उत्तम सेवा आहेच. तर इथे राहण्याची पण सेवा आहे. तर एवढं चांगलं घर आहे ना, काय सांगू. इथे मोठी आणि सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती एवढी चांगली आहेत ना की लोक इथे फोटो काढायला येतात. परत इकडची हिरवळ पण खूप चांगली आहे. तुम्ही बघू शकता इथे चारी साईडला झाड आहे. आणि आता बघू शकता तुम्ही मूर्ती किती छान आहे. इथे सगळे लोक फोटो काढायला येतात बाहेरून. आणि इकडे विजिट करायला खूप चांगली जागा आहे. इथे मला खूप आनंद वाटला. आम्ही अक्कलकोटला चाललोय श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला. आणि तिथून आम्ही तुळजापूरला पण जाणार आहोत. आणि जेवढे तिकडचे देवस्थान आहेत ते सगळे आम्ही करणार आहोत. उद्या आम्ही जाणार आहोत
कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि आई बाबांसोबत राहून मला एवढी मनाला तृप्ती होते, एवढी मजा येते की तुम्हाला काय सांगू. आणि उद्या तर आम्ही जेव्हा महालक्ष्मीला जाणार आहोत तेव्हा पण तिकडचे जेवढे देवस्थान असणार तेवढे आम्ही करणार आहोत. आता 3 दिवस आम्ही फिरणारच आहोत खूप सारं. आणि आता आपण जाऊया स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ. श्री स्वामी समर्थ.